नमस्कार. पुणे ते मालवण कातरली बीच ट्रिप 16 डिसेंबर 2023. घरच्यांना वैतागून किंवा पर्सनल लाईफमध्ये बोर होऊन तुम्ही तुमचं आयुष्यात काहीतरी क्षण टिपण्यासाठी जायचं असेल तर कातरली बीच खूप सुंदर अशी जागा आहे की जिकडे जाऊन तुम्ही तुमचा संपूर्ण थकवा काढू शकणार आहे. सकाळी 8 वाजेलाच आम्ही बीचवर पोहोचलो आणि बीचवर मनमुराद असा आनंद सगळ्यांनी लुटला. खूप काही मज्जा वगैरे केली आणि लाटांचाही अनुभव खूप घेतला. ही जी लाट आली खूप मोठी, हिच्यामुळे सगळं मोबाईलचे 12 वाजून गेले. त्यानंतर घेतला आम्ही केळीच्या बोटीचा आनंद. ही जी केळीची बोट दिसते तुम्हाला, म्हणजेच जी काही तिला आपण बनाना बोट असं म्हणतो, तिचाही खूप मनमुराद असा आनंद घेतला. त्यानंतर याच्यामध्ये आम्ही बसलो आणि याच्यानंतर रत्नदीप पाटील खूप खाली पडला का त्याने एन्जॉय केला. त्यानंतर त्याने जी मज्जा केली आणि बघा तो आता येतो जॉन अब्राहम टाईपमध्ये बाहेर, कारण की सगळ्यांनाच असं वाटायला लागलं की आम्ही हिरो आहेत. हिरो टाईपमध्ये सगळ्यांनी मजा केली. त्यानंतर थकल्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेस जेवण आटपून आम्ही जात होतो आता किल्ल्याचं दर्शन घ्यायला, की ज्याच्यासाठी आम्ही 420 किलोमीटर पार करून सिंधुदुर्ग किल्ला हा शुभम त्यागी आता विराट कोहली स्टाईलमध्ये नंतर घेतो आहे आम्ही. आता तिकीट विंडोकडे जाणार आहे. तिकीट घेतल्यानंतर आम्ही बोटीचा आनंद घेणार आहे. तिकिटासाठी तुम्हाला पर हेड 100 आणि 50 असे 2 कॅटेगरीमध्ये तिकीट आहेत. ज्याच्यानंतर आम्ही बसणार आहे आता बोटमध्ये बसल्यानंतर सगळ्यांनी आपले मोबाईल काढल्यानंतर सगळ्यांनी शूटिंग घ्यायला सुरुवात केली, जेणेकरून स्टेटस ठेवता येईल की आम्ही शिवरायांच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग म्हणजे जलदुर्ग एकमेव किल्ला बघण्यासाठी बोटीने प्रवास आपल्याला करावा लागला आहे. आकाश, विकास, शुभम आणि दत्ता वगैरे सगळे काही बोटमध्ये बसून आम्ही मनमुराद 16 जणांनी आनंद घेतला. सगळ्यांनी खूप शांततेने प्रवास केला, कारण की बोटीने जात होतो. पाण्याचा अनुभव सगळेजण घेत आहे. कोणी फोटो काढतंय तर कोणी काही बघतंय. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आनंद सगळेजण लुटत आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर सगळ्यांनी परत एकदा व्हिडिओ घेतला. सगळ्यांनी हाय हॅलो फ्रँकी करत सगळेजण किल्ल्याच्या दिशेने जात आहे. शिवरायांच्या ज्या सिंधुदुर्ग आपला जलदुर्ग आहे त्याच्याकडे जाण्यासाठी सगळेजण सज्ज झाले. ह्या साईडला येण्यासाठी आपल्याला बोटीचाच प्रवास करावा लागणार आहे, दुसरा काही ऑप्शन नाही आहे. सगळेजण आता किल्ल्याजवळ पोहोचले आणि सगळेजण फोटो काढण्यामध्ये मग्न झालेत. मीही एक फोटो काढला आणि चला म्हटलं आपण पण सुरुवात करूया. चला तर मग आपण एंट्री करूया किल्ल्याच्या आतमध्ये, जो की आपला सिंधुदुर्ग जलदुर्ग म्हणजे समुद्राच्या आतमध्ये. एंट्री केल्यावर तुम्हाला असा एक मस्त सगळी कमान दिसणारे मेन दरवाजा दिसणार आहे आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्याचा. एंट्री केल्यानंतर जे काही आपल्याला मज्जा पुढे बघायला मिळणार आहे की काय आहे किल्ल्यामध्ये, तर आता फक्त किल्ल्यामध्ये आपल्याला काही दुकानं वगैरे आणि 2-3 घरं वगैरे जे लोकांची आहेत ते बघायला मिळणार आहेत. कॅमेरामॅनला म्हटलं चला तर आपण पुढे जाऊया, कारण की संध्याकाळचा वेळ होता, आपल्याला सनसेट पण बघायचा होता. खूप काही गर्दी होती, खूप काही दुकानं तुम्हाला मध्ये मिळतील. लहान पोरं असतील तर त्यांच्यासाठी चावमाव. नंतर भावाला म्हटलं की नारळाचे झाडं बघ, किती नारळ लागले आहेत, आपल्याला काही तोडता तर येणार नाही, बट आनंद आपल्याला घेता येणार आहे नारळाचे झाडांचा. नंतर आम्ही हळूहळू पुढे किल्ल्याच्या आत म्हणजे जे आपल्याला लास्ट पॉईंटला जायचं होतं तिकडं जाण्यासाठी सज्ज होतो. थोडे पाय उचलत, कारण की संध्याकाळची वेळ होती. म्हटलं तिकडनं बोट मिळते नाही मिळते, उगाच आपल्याला इकडं मुक्काम करावं लागेल की काय, म्हणून आमची एक टीम पुढे खूप फास्ट गेलेली होती. मध्ये आपल्याला एक मंदिर मिळणार आहे, त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊया. दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे, कारण की आपल्याला सनसेट पॉईंट बघायचं आहे.
लहान मुलांसाठी खेळणे किंवा खाण्याच्या वस्तू आपल्याला इथे मिळून जातात, त्यामुळे बाहेरून आणायची काही गरज आपल्याला तिथे वेगळी पडत नाही. फक्त 5 ते 10 रुपये जास्त एक्स्ट्रा पे आपल्याला करावं लागणार आहे, कारण की समुद्रात या लोकांची दुकानं आहेत. भावाला म्हटलं चल आपण फटाफट जाऊया, कारण की आता मध्ये आपल्याला परत एक मंदिर लागणार. या मंदिरामध्ये छोटीशी विहीर आहे आणि या कावड्यांचा ताफा इथे बसलेला आहे, कारण की त्यांनाही भूक लागली. आणि ही एक दूध विहीर आपल्याला इथे दिसते. दूध विहीर याच्यासाठी कारण की आजूबाजूला संपूर्ण खारट पाणी असताना इथे गोड पाण्याचा हे जरा विहीर आपल्याला दिसते, म्हणून याला दूध विहीर असं म्हटलं जातं, असं आम्ही तिथे ऐकलं आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचतोय. अतिशय सुंदर असं बांधकाम या विहिरीचं केलेलं आहे. चला तर मग पुढे जाऊया की पुढे आपल्याला काय बघायला मिळणार आहे. आपण आलो आता सिंधुदुर्ग किल्ल्याच्या एक मेन अशा ठिकाणी की जिथे जाऊन आपल्याला खूप काही समुद्राचा आनंद घेता येणार आहे. समुद्राचे मेन व्ह्यूज आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत, कारण की खूप वरच्या दिशेने बघा खूप काही लोकांची इथे गर्दी झाली आहे. आणि गाईड लोकांना सांगतोय की कशा प्रकारे इथे महाराजांचं वास्तव्य होतं, महाराजांनी कशा प्रकारे इथे ही जे किल्ला होता याच्यात तटबंदीच केल्या. त्याच्यानंतर असा खूप काही विस्तीर्ण असा प्रदेश हा किल्ल्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. जवळपास 60 एकराच्या वर असा हा किल्ला आहे असं सांगितलं जातं. आणि हा सनसेट पॉईंट ज्याच्यासाठी आम्ही संध्याकाळची वेळ खास निवडली होती, कारण की इथे येऊन सनसेट पॉईंट बघण्याचा एक वेगळीच मजा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून शक्यतो तुम्ही संध्याकाळच्या वेळी इकडे या. अतिशय सुंदर अशी नारळाची झाडं आपल्याला किल्ल्यावर बघायला मिळतात. बघा संपूर्ण चारी दिशेला आपल्याला पाणीच पाणी दिसतंय, कारण की समुद्रामध्ये हा किल्ला आहे. आणि मीही थोडंसं फिल्मी टाईप एक छोटीशी पोस्ट घेतली आणि कॅमेरामॅनला म्हटलं मस्त एक फोटो आणि व्हिडिओ घे. त्यानंतर आम्ही पुढच्या दिशेने जायला निघालो. पुढच्या दिशा म्हणजेच आम्हाला कोपऱ्यापर्यंत जायचं होतं, जिकडनं आम्ही पूर्ण जी तटबंदी आहे तटबंदीवर ज्याप्रमाणे चायनावाला पण म्हणतो त्याप्रमाणेच ही खूप रुंद अशी भिंत इथे बांधण्यात आलेली तटबंदी करण्यात आली. आता हळूहळू आम्ही ही पुढच्या दिशेने जातोय. खूप काही असा आनंद घेतला. फोटोशूट घेऊ शकता तुम्ही तुमच्याकडे जर चांगला कॅमेरा असेल तर. नंतर आम्ही जातोय हळूहळू. बघा जाताना आपल्याला लास्ट पॉईंटला जाताना एक मंदिर असं लागणार आहे की जे आपल्याला एक अतिशय आनंद आपल्या मनामध्ये भरून आपल्याला पुढची इच्छाशक्ती एक बळकटी आपल्याला देत असतं, कारण की किल्ला फिरायचा म्हणजे खूप काही ताकद आपल्याला लागणार आहे. आणि आम्ही दोघं म्हणजेच बघा आता गाईड होता, गाईड आमचा वर गेला आहे आणि निवृत्ती सांगतोय की लवकरात लवकर आम्ही पण हळूहळू आता किल्ल्याच्या तटबंदीवर आलो आहे आणि खूप काही स्ट्रगल करत पायाचं ऑपरेशन होत सतीश हा वर येतोय, कारण की त्यालाही ही तटबंदी बघायची होती. वर आल्यानंतर आपल्याला फक्त पाणीच पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी बघायला मिळतं, कारण की हे पाणी बघण्यासाठीच आम्ही 420 किलोमीटर म्हणजे पुण्याहून मालवण येथे कातरली बीच जवळ आलो होतो, म्हणजेच आपला सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. बघा अतिशय सुंदर असं लोकेशन, डोळ्यांचं पारणं फिटण्यासारखं हे सुंदर लोकेशन आपल्याला इथे बघायला मिळतं. इथे आल्यानंतर खूप काही फोटोशूट तुम्ही करू शकता, खूप काही आनंद लुटू शकता. असा आपला सिंधुदुर्ग किल्ला. आणि या सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी एकदा तरी शिवरायांची आठवण काढण्यासाठी आपल्याला इथे यावंच लागणार आहे, कारण की शिवराय आपल्या मनामध्ये आपल्या संपूर्ण आयुष्यात शिवरायांचं खूप काही मोठं योगदान प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. आणि म्हणून आपल्याला इथे आपली इच्छाशक्ती, आपल्या पॉझिटिव्ह थिंकिंग्ज आपल्याला जर वाढवायच्या असतील की कसं राजेंनी एवढं जे साम्राज्य उभं केलं होतं ते साम्राज्य बघण्यासाठी नक्कीच या.